नमस्कार. आज मी तुम्हाला काही तोडगे सांगणार आहे माझ्या अवंतिकास चॅनलमध्ये. या तर तुम्हाला मी सांगते की आजकाल बांधण्याची कामं, घर घेण्याची कामं, फ्लॅट घेण्याची कामं बरेच होऊ लागली आहेत. त्याबद्दल व्यक्ती प्रत्येक वास्तुशास्त्राजवळ जातो आणि विचारतो. तरी मी तुम्हाला फार छोट्या शब्दांमध्ये सांगते आहे, ते तुम्ही अवश्य त्याचं पालन करा आणि त्याचे रिझल्ट्स बघा. वास्तूचे मी बांधकाम करतो, त्यावेळी प्रत्येक घरामध्ये किंवा क्वचित कोणाच्या घरात औदुंबर, वड, पिंपळ, बेल अशी झाडे असल्यास ती तोडणे अशुभ असते. या वृक्षांच्या ठिकाणी दैवत्व असतं. तरी मी ही सांगते, चारही बाजूंनी जे चार दिशा असतात, चारही बाजूंनी असणाऱ्या फ्लॅटमध्ये वास्तव्य लाभदायक ठरते. अशा फ्लॅटला सर्वांग मांगल्य भुवन असे म्हणतात. असे प्लॉट सहज दिसण्यात येत नाहीत. त्यातल्या त्यात पूर्व आणि उत्तर दिशेला रस्ते असणारे फ्लॅट लाभदायक असतात. जर तुम्ही कधी भविष्यात फ्लॅट घेत असाल किंवा घर बांधत असाल, या दोन ठिकाणी या दोन वस्तू मी ज्या सांगितल्यात त्या तुम्ही लक्षात घेतल्यात, तर मला असं वाटतं की तुमचं घर फार छानपणाने होईल आहे. आणि दुसरी गोष्ट, घरात कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या घरच्या मोठ्या लोकांनी काहीही बोललात, काहीही म्हटलात, तसं तुम्ही एकदम उत्तर देता, खूप चिडून उत्तर देता, रोषमध्ये होतं तथास्तु, तसं कधीही बोलायचं नाही, कारण की ते अशुभ असतं. पुढच्या वाटचालीकरता मी तुम्हाला पुन्हा भेटते. तोपर्यंत अवंतिकास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट नक्की द्या. तोपर्यंत जय परशुराम.